चला आज आपण बनवूया डाळ खिचडी। त्यासाठी 1.5 वाटी तांदूळ घेतले आहे। त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतली आहे। ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून झाले। कुकरमध्ये 1 चमचा तेल, धुवून घेतलेले डाळ व तांदूळ घालून 1 चमचा हळद, 3 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। डाळ तांदूळ शिजलेले आहे। फोडणीसाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता, 1 मोठ्या आकाराचा कापलेला कांदा, 6-7 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कापलेला टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, 1 वाटी शेंगदाणे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे। हे व्यवस्थित फुलल्यानंतर कढीपत्ता, कापलेला कांदा घातल्यावर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये अद्रक व लसूण पेस्ट घालून ते मिक्स करून घेऊया। ते मिक्स झाल्यावर कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून हलका सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेऊ। त्यामध्ये शेंगदाणे घालू, 1 कापलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ। आता सुके मसाले घालूया। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यावर 1 ते 2 मिनिट परतून घेऊ। आता शिजलेले डाळ व तांदूळ घालून सर्व एकजीव करून घेऊ। खिचडी घट्ट झाली आहे म्हणून मी येथे गरम केलेले 2 ग्लास पाणी घालत आहे। पाणी घातल्यावर सर्व एकजीव करून झाल्यावर त्यामध्ये मॅगी मसाला, कोथिंबीर घालून परत मिक्स करूया। चला तयार आहे डाळ खिचडी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।